सर्व जगाला प्रेम अर्पावे रातो एकाची धर्म जगाला अर्पवे एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम समर्पित करा म्हणून मी विषय मांडला होता की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बीज शुद्ध लागतो म्हणून नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्या आईचं की ज्या आईने चांगल्या मुलाला जन्म दिला धन्य ते कौसल्या माता की ज्या मातेनं रामासारख्या पुत्राला जन्म दिला म्हणून ती कौसल्या माता श्रेष्ठ आहे नाहीतर काय अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अंजनी माता तपस्वी होत्या म्हणून हनुमंतरायासारखे त्यांच्या पोटी जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घालणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होत्या म्हणून ते जन्माला आले संत भगवान बाबांना कौतुकाबाई मातेसारख्यांनी जन्माला घातलं बाबासारखे संत जन्माला आले आणि या देशाचे लोकनेते माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना सुद्धा आईने जन्माला घातलं म्हणून एवढं मोठं नाव झालं चांगली माणसं जेव्हा जन्माला येतात ना तेव्हा त्यांच्या आई वडिलांची पुण्याई असते धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची आपुली आईता कोण जगता आपुली आईता जोत जगता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची ओ धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्यांना धन्यता दिली जात नाही तर त्यांच्या माता पित्यांना धन्यता दिली जाते म्हणून आई वडीलच ज्यांचे श्रेष्ठ आहेत त्यांची मुलं नक्की चांगली जन्माला आल्याशिवाय राहत नाही आज विज्ञानाने सुद्धा गर्भसंस्कार हे मान्य केलेले आहे सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्ण दाता भक्त प्रल्हाद कयादू मातेच्या उदरामध्ये असताना नारद महर्षीच्या मुखातून उच्चार ऐकला नारायण नारायण भक्त प्रल्हाद नारायणाची भक्ती करू लागले म्हणून अभिमन्यू आईच्या उदरामध्ये सुभद्रेच्या असतानाच चक्रव्यूहात कसं जायचं हे जमलं पण बाहेर कसं पडायचं त्यावेळी सुभद्रेला झोप लागली म्हणून चक्रव्यूहातून बाहेर पडता आलं नाही गर्भसंस्कार हे विज्ञानाने सहन केले आमची आताची जन्मदाती आई बाळ पोटात राहिलं की टीव्ही बघणार पिक्चर पाहणार आता गर्भसंस्कार ते जन्माला आलं थोडं मोठं झालं की फायटिंग करतं कारण गर्भसंस्कार आहे ना आमच्या आईने त्यावेळेस काय करावं रामायण गीता महाभारत भागवत हे चरित्र ऐका लोकांना सांगा ते गर्भसंस्कार आहे आणि माता भगिनीनो संस्कृती टिकवण्याचं काम पुरुषापेक्षा 75% तुमचं काम आहे म्हणून माता माऊल्यांनी ते केलं पाहिजे गरिबाची आवडी मातेचे डोहरे हा गरिबाची आवडी मातेचे डोळे डोळे गर्भाची आवडी मातेचा डोळा गर्भाची आवडी मातेचा डोळा हो ना गर्भाची आवडी मातेचा डोहळा
हे आहे जीवनामध्ये. म्हणून आई मेन आहे. या धात्रक परिवार एवढा मोठा परिवार, पण या माता माऊलीमुळं हा परिवार सुखी झाला. धात्रक परिवाराची ही माता माऊली हा वेल एवढा गगनावर गेला. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. अमृताची फळ अमृताची वेली, अमृताची फळ अमृताची वेली, तिथं पुढे चाली बिजातिया, तिथं पुढे चाली बिजातिया, तिथं पुढे चाली बिजातिया. अमृताची फळे अमृताची वेली, तीच पुढे चाले बीजाची. बघा, बीज जसं बीज तसंच फळ आणि तसंच फुल येतं बरं का. म्हणून बीज फार महत्वाचं आहे. म्हणून माय ही फार महत्वाची. आई सात्विक असेल, आई महान असेल, तर शूरांना वीरांना सगळ्यांना जन्म देणारी खऱ्या अर्थाने आई असते. म्हणून आई ही फार मोठी आहे. आणि आईमुळेच आपल्याला अनमोल जन्म मिळाला. नाहीतर मग काय खरं आहे. आईमुळेच अनमोल जन्म मिळाला. आणि जगात आईच्या मूर्तीसारखी दुसरी मूर्ती पण नाही. तिने आपल्याला जन्माला घातलं. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे पुनर फुटणार नाही. या बंडू नाना त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली, त्यांना सुद्धा धन्यवाद. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आईने आपल्याला जो जन्म दिलाय ना, तो अनमोल दिला. अनमोल, ज्याचं मोलच होत नाही त्याचं नाव आहे अनमोल. असा जन्म दिला. प्रत्येक मुलाला आई जन्म देते. महिला मंडळ आपल्याला सांगून जाईल, जोपर्यंत आपली जन्मदाती आई आहे ना, तिथपर्यंतच आपलं माहेर. ज्या दिवशी आपली जगातली आई जाते ना, आई, त्या दिवशी जगातल्या सुखाचा समुद्र आटतो. पुन्हा ते प्रेम आपल्याला जीवनात भेटत नाही. आता बघा, दिवाळीचा सण आलाय, पण ज्यांची आई जिवंत आहे त्या लेकीचा अशी वाट पाहते. दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहत असे वाटुली पंढरीची. आमचे वारकरी जसे पंढरीची वाट पाहतात वारीची, तशा लेकी दिवाळीच्या सणाची वाट पाहतात. मला माहेरावरून मूळ येईल, माझा भाऊ तरी न्यायला येईल, माझे वडील तरी न्यायला येईल. एक लक्षात ठेवा, अलीकडं ज्या सासरवासनी आहेत ना लेकी, 12 महिन्यातून तुम्ही कधी माहेरी नाही गेला तरी जमत, पण आम्ही दिपोळीच्या सणाला नक्कीच आमच्या महिला मंडळ माहेरी जातात. भावाला भाऊ बिजेला तरी महिला मंडळ भावाकडे जातात. भाऊ ओवाळणे घालतो, आई तरी. म्हणून आई वडील माता माऊल्यांनो, खरंच आईशिवाय जीवनामध्ये काही नाही हो. आई आपलं प्रेम आहे, आई ओलावा आहे, आई माहेरचा रस्ता आहे. माता माऊल्यांना सांगून जाईल, आई असो आणि वडील हे दोघही तेवढ्याच किमतीचे बरं का. आई केव्हा रडते, पण आयुष्यातून बाप दोनदाच रडतो. केव्हा? पहिल्यांदा मुलगी सासरी वाट लावताना, आणि दुसऱ्यांदा मुलगा जेव्हा बापातून वेगळा राहतो त्यावेळेस
दगडाच्या हृदयाचा बाप पण बापाला पाझर फुटतो. आपल्याला सांगून जाईल, मुलीचं जर लग्न जमलं ना तर 4-6 महिन्यापासून बापाची तयारी असते बरं का मुलीच्या लग्नासाठी. माझ्या ताईला चांगल्या ठिकाणी गरिबीचा बाप जरी असला ना तर म्हणत असतो 1-2-4 पिके जमीन विकील, पण माझ्या ताईला चांगल्याच घरी दिली. प्रत्येक बापाची लेकीवरचं प्रेम असतं, लेकीवरचं. आणि ज्या वेळेस वाट लावण्याचा प्रसंग येतो ना, मुलगी सगळ्यांच्या पाया पडते. आईला विचारते, आई माझे बाबा कुठे? शेवटी ती मुलगी आपल्या बापाच्या पाया पडायला जाते दर्शन घ्यायला. त्यावेळेस बाप दर्शन घेऊ देत नाही आणि आई सांगते तुझा बाप ना काय तिकडे त्या मंडप मध्ये पात्र उचलतोय. पात्र उचलणाऱ्या बापाकडे मुलगी जाती आणि आता बाप आणि लेक एकमेकाला कवटाळतात आणि दोघही ढसा ढसा रडतात. त्यावेळेस बाप लेकीला म्हणत असतो, बाई तुझ्या बापाचं नाव राख बरं. सासर घरी गेलीस ना नांदायला तर तुझ्या सासऱ्याने बापाचं नाव नाही खराब केलं पाहिजे. त्यांनी म्हटलं नाही पाहिजे तुझ्या बापाने तुझ्या आईने तुला काय शिकवलंय असं नाही म्हणलं पाहिजे बरं का बाई. तू चांगलं वागा, चांगलं राहा. तुम्ही बघा जेव्हा भाऊ वेगळे निघतात तुम्ही माहेरी जा, आई बापाच्या हातात काही नसतं राहिलेलं, पण काही हातात जरी राहिलं नाही तरी बाप वाट लावायला लेकीला एसटी स्टँड पर्यंत येईल आणि पिळोटी केली 1000-2000च्या नोटा बाप घेतो आणि लेकीला सांगतो असं तोंडावरून हात फिरवतो, बाई आता माझ्या हातात कारभार राहिला नाही, तुझ्या भावाच्या हातात गेलाय. पण तुझ्या भावाने तुला भारी साडी घेतली नसेल, धरे 1000-2000 रुपये तुझ्या लेकराला किंवा तुला ही चांगली साडी घे. म्हणणारा कोण आहे हो? बाप आहे. खरंच ना, जीवनामध्ये आई बाप गेले ना काही नाही हो आयुष्यामध्ये. म्हणून तुम्हाला एक सांगू का, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मुलगी सासरी नांदायला जायची ना त्यावेळी तिची आई लेकीच्या बरोबर शिदोरी बांधून देताना करंजा बांधून द्यायच्या, करंजा. आणि करंजाला पूर्वी काय असायचं, मुरड घातलेली असायची हाताने अशी मुरड. आता चमचा आहे ती गोष्ट सोडा, पण पूर्वी मुरड होती. थोडं लक्ष देऊन ऐका, ही मुरड का घातलेली असायची करंजीला आणि करंजी का लेकी बरोबर बांधून दिल्या जायच्या? कारण त्या आईचं सांगणं असायचं, बाई तू माहेरी उशिरा उठली तरी जमत होतं, नाही काम केलं तरी जमत होतं, भावाला उलटी बोलली तरी जमत होतं, पण बाई आता तू सासरी गेलीस, जीवन जगताना जरा स्वतःच्या जगण्याला मुरड घाल. कळलं तुम्हाला? सवयी लाव, चांगल्या सवयी लाव सासर घरी. म्हणून करंजीला मुरड असायची. लक्षात ठेवा माऊल्यांनो, आता दिवाळीचा सण आलेला आहे. प्रत्येक बहीण भावाकडे ओवाळायला जाईल. पुरुष मंडळी माझ्या समोर बसलेले, आपण जसं आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो, मेवणीलाही चांगली साडी आणतो, तसं बहिणीला बी चांगली साडी आणा बरं. बोला. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेळीच माया, वेड्या बहिणीची वेळीच माया, वेड्या बहिणीची वेळीच माया. हे सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेळीच माया, भाऊ राया वेड्या बहिणीची वेळीच माया रे, भाऊ राया वेड्या बहिणीची वेळीच माया, भाऊ राया रे. दिवाळीचा सण तोंडावर आलाय, महाराजांनी सुंदर गायले, वेड्या बहिणीची वेडी माया, ताटामध्ये बहीण भावाला ओवाळते, भाऊ राया देवा माझ्या भावाला सुखी ठेव, अशी प्रत्येक बहीण अपेक्षा करते. हे बघा भाऊ किती विचारू न विचारू पण बहिणीचं प्रेम भावावर अतूट असतं बरं का, अतूट प्रेम असतं. आणि दुसरी गोष्ट एक सांगू का,
भाऊ पण बहिणीला जपतो, पण बहिणी पण जरा बेमान होऊ नका बरं का जरा अलीकडे. मी कीर्तनात हा मुद्दा जरूर सांगू इच्छिते. हे युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे जाईल. आई बापाने बहिणीचं लग्न